श्रीमान योगी भाग 52वा. आपण ऐकता शिवभारत. सह्याद्रीचा सिंह पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकले. हा भाग मात्र पाटील भागामध्ये बघितला. रायगडावरती राजमाता जिजाऊसाहेबा चिंतेत होत्या. शास्त्रखानाच्या प्रचंड दलाची बातमी त्यांना आधीच समजली होती. फिरंगुद्दीन नरसाळा तातडीनं चाकणला रवाना झाला होता आणि येणाऱ्या शास्त्रखानाच्या आक्रमणाला कसं तोंड द्यावं याचा विचार विनिमय करीत असतानाच राजा पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या वेढ्यात सापडल्याची बातमी रायगडावरती आली. संकट सर्व बाजूंनी कोसळू पाहत होतं. जिजाऊसाहेबांनी प्रथम सर्व गडांना मजबूत राहण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत गड लढवण्याचं मात्र हुकूम सोडलं. नेताजी पालकरांनी विजापूर भागात प्रचंड धुमाकूळ घातला. सिद्धी जोहरच्या वेळा पन्हाळ्यास पडल्याचं ऐकताच नेताजीनं एक धाडसी बेत आखला. विजापूर जवळील शहापूरवर त्यांनी अचानक धाड घातली आणि ते सुंदर शहर मनसोक्त लुटलं. आपल्या राजधानी लगतच्या शहरावर आलेला हल्ला पाहून अली आदिलशाह राजधानीच्या रक्षणार्थ सिद्धीस परत बोलावी असा नेताजींचा अंदाज होता. पण आदिलशाहने घाबरून तो निर्णय घेतला होता. तो शहराने बातमी आणली की नेताजीजवळ फार अपूर्व सैन्य आहे. त्या बातमीने अली आदिलशाह सावध झाला. त्याने नेताजीचा कावा ओळखला. त्याने खवास खानाला 5000 सैन्यानिशी नेताजीवरती पाठवला आणि खवास खानाच्या मदतीला गोळकोंड्याची फौज मिळाली. एवढ्या मोठ्या फौजेसमोर तटपंजा फौजेचा पाडावा लागला नाही. नेताजीचा बेत हुकला आणि लढाईत पराजय पत्करून त्यांना माघार घ्यावा लागली. राजगडावरती अडकले असता सेनापतीचा पराभव ही धक्का देणारी घटना होती. जिजाऊसाहेबांना सगळ्या बाजूंनी निराश करणाऱ्या बातम्या येत होत्या. शास्त्रखान आपल्या आवाडफळ फौजेनेशी शिरवळला खुद्द राज्यात येऊन पोचला होता. शास्त्रखानावर मराठी सरदार सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, खंडागळे बंधू, रामबाजी पवार, सर्जेराव घाटगे, कमलाजी गाडगे, जशवंतराव कोकाटे हे होते. त्यातच माहूरच्या उदाराम देशमुखांची विधवा पत्नी जी शूर आणि पराक्रमी होती, तिला औरंगजेबाने रायबागन असा किताब दिला, म्हणजे राजवैगरी हा किताब दिला होता. तिथून सुद्धा शास्त्रखानाला मात्र सामील झाली. सर्वांग कळस म्हणून की काय त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसला, दत्ताजीराव जाधवराव आणि शिवाजीराजांचे मामा रोस्तुमराव जाधव हेही आपल्या भाच्याच्या विरुद्ध खानाला जाऊन मिळाले होते. स्वकीय परकीय बनले. खानाच्या सैन्याला सागराचं रूप आलं आणि सारा ऐकून जिजाऊसाहेबांच्या जीवाची तगमग झाली. दिवस उलटत होते आणि जिजाऊसाहेबांनी अनेक हेर राजांच्या खबरीसाठी पाठवले, पण एकही वेळा पार करून राजांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. जिजाऊसाहेबा धैर्याने उभे राहिल्या. त्यांनी आपल्या होत्या त्या फौजांना गनिमी काव्याने खानात बेजार करण्याचा हुकूम सोडला. मावळ्याच्या देशपांडेंना तशीच आज्ञापत्रे पाठवली. मराठी सेना उभी राहिली. खानाची ठिकठिकाणी चकमकी जोडू लागल्या. खान शिवापूर सोडून सासवडला गेला. तिथून तो पुण्याला आला आणि खुद्द शिवाजीराजांच्या लाल महालात मुक्काम ठोकून राहिला. मुळामुठेच्या काठी औरत चौरत 1.5 कोस खानाची छावणी पसरली. सिद्धी जोहरच्या वेळात राजे सापडून महिने लोटले तरी राजांची काही बातमी नव्हती. हेरांनी आणलेल्या बातम्या जिजाऊसाहेबांना बेचैन करीत होत्या. उलटणारा दिवस अधिक संकटात घालणारा उगवत होता. जिजाऊसाहेबांनी निश्चय केला. त्यांनी हाताशी जेवढी फौज होती तेवढी गोळा करायला सुरुवात केली. शिरेखान्यातून शस्त्र काढण्याचा हुकूम दिला. शिवाजीराजांचा सुटका करण्यासाठी जिजाऊसाहेबांनी जातीनिशी जायला निघाल्या. मंत्रिमंडळ पेचात पडलं. मोरापंतांनी जिजाऊसाहेबांना शब्द टाकला. जिजाऊसाहेबा म्हणाल्या, पंत, आम्हाला का हौस आहे? राजे अपुऱ्या फौजेनिशी पन्हाळ्यात वेढले गेलेत. खान इकडे वळवतोय. जर उद्या खान पन्हाळ्याकडे निघाला तर राजांना कोण सोडेल? मासाहेब क्षमावसाहेब, पण एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेढा फोडू धजणं अविचाराचं ठरेल. वाईट काय होईल?
जमलं राजे सुखरूप येतील, नाहीतर आम्ही खर्ची पडू. हेच ना, आज स्वराज्याला राजांची गरज आहे, मासाहेबांची नाही. मोरोपंतांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मासाहेब हे राजांना विचारलं असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं, आम्ही देणं अमर्यादा होईल. नेताजी पालकर गडावर येत आहे ती बातमी आली आणि जिजाऊ साहेबांना धीर आला. राजांचं सेनापती नेताजी पालकर सरदार सिद्दी हिलाल जिजाऊ साहेबांकडे मुजऱ्याला आलं आणि जिजाऊ साहेबांनी विचारलं, सेनापती कुठं मुलगगिरी करून आलात? आदेश आहे. खंडणी वसूल केली? जा रे ना, खंडणी आणि लूट गडावर येत आहे. चांगलं केलं नाही. राजांची वार्ता. नेताजींनी मान खाली गेली. तो नजर टाळीत म्हणाला, ती जोरनं पक्का वेढा घातल्याची बातमी आहे. काय करावं समजत नाही. ते सोपं आहे. मासाहेब खिन्नपणे हसू म्हणाले, जसं सर्व सामंत शत्रूला मिळाले ना तसं तुम्ही मिळू शकता. आम्हाला माहीत होतं, म्हणूनच आम्ही जातीशी जेवावर चालून जायचं ठरवले. मासाहेब नेताजी, तुम्ही नात्याची माणसं, राजांचा भरोसा म्हणून सेनापती झालात आणि मराठी राज्याचे सेनापती जोहरच्या वेळाचं कौतुक करतात. जिजाऊ साहेब एवढ्या संतापलेल्या केव्हाच कोणी पाहिलं नव्हत्या. नेताजी स्वराज्य टिकलं तर सारं टिकेल, पण ते उभं करणं फक्त राजांनाच माहीत आहे. बलवत्तर शत्रूला निधड्या छातीनं धडक देण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याच मनगटात. हे आमचं दुर्दैव. त्याच राजांचे सेनापती नेताजी पालकर, विश्वासाचे सरदार सिद्दी हिलाल आमच्या पुढे नुसते मनगटच चोळीत उभे राहतात. नेताजी कमरेच्या तलवारीची आणि पालकरांच्या कुळीची तरी आठवण ठेवा. जिजाऊ साहेबांचा प्रत्येक शब्द नेताजींच्या सिद्दी हिलालच्या वर्मावर बसत होता. नेताजीने आपली तलवार उपसली तर म्हणाला, मासाहेब ह्या तलवारीची शपथ घेऊन सांगतो, राजांना सोडून घेऊन परत येऊ तेव्हाच तोंड दाखवू. त्यासाठी मासाहेबांची जायची गरज नाही. 2 दिवस गडावर राहून फौजेला विश्रांती देऊन नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल आपल्या फौजेनेशी पन्हाळ्याच्या वाटेला मात्र लागले. शास्ता खान 1 लाखाची फौज घेऊन स्वराज्यामध्ये तर छत्रपती शिवराय सिद्दी जोहरच्या वेड्यामध्ये अडकून पडले. जवळजवळ 1.5 लाखाची फौज स्वराज्यावरती आली. नेमका छत्रपती शिवरायांची त्यावेळीस मनस्थिती काय असेल? कधीतरी विचार केला का? ह्या शिव भारत नेमका मन लावून ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी नेमका कशा प्रकारे संघर्ष केला आणि एवढ्या मोठ्या सर्वच पातशाहींविरुद्ध भगवा झेंडा कायमचा दिमागात फडकत ठेवला आणि स्वराज्य बुलंदाने पलाढ्य केलं. कशाच्या बळावरती? माणसं खूप होती. माणसं तर सर्वांकडेच होती. बरेच सरदार मंडळी. छत्रपती शिवरायांच्यापेक्षा सर्वात जास्त सैन्यबळ होती. परंतु का? फक्त हे छत्रपती शिवरायच फक्त साधू शकतात. त्यांच्याकडं होतं मासाहेब जिजाऊ नावाचं बलाढ्य आणि बुलंद असं व्यक्तिमत्व. त्यांना लाभलेलं गुरुच्या स्थानी असलेले मासाहेब जिजाऊ अखंडपणे ऊर्जास्व आणि छत्रपती शिवरायांची जी ध्येयनिष्ठा होती, स्वतःसाठी नाही, या रयतेसाठी हे राज्य उभं करायचं, ही निष्ठा राजांना स्वस्त बसून देत नव्हती. आपण ऐकत आहात शिवभारत. जय भवानी, जय शिवराय.